लाडक्या बहिणींनो सावधान, तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी घेऊन आलो आहे. 30 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. होय मित्रांनो, लाडक्या बहिणींनो 30 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. 30 लाख महिलांना. तर काय बातमी आहे, काय कारण आहे, चला पाहूया. नवीन यादी जाहीर. 30 लाख महिलांची नावे कट. 30 लाख महिलांची नावे कट. तुमचे नाव आहे का नाही ते तपासा. सरकारने लाडकी बहीण योजनेत मोठी छाटणी सुरू केली आहे. कोण पात्र ठरणार आणि तुमचे नाव यादीमध्ये आहे का, म्हणजे कोण अपात्र ठरणार आणि तुमचे नाव यादीमध्ये आहे का, कोण अपात्र ठरणार आणि तुमचे नाव यादीमध्ये आहे का. ताई, तुम्ही फॉर्म भरलाय, पैसेही येत आहेत, पण आता तुमचं नाव यादीतून कायमचं कट होऊ शकतं. म्हणजे तुम्ही फॉर्म भरलाय आणि तुम्हाला पैसे देखील येत आहेत, परंतु आता तुमचं नाव यादीतून कायमचं कट होऊ शकतं. सरकारने अपात्र महिलांची नावे म्हणजे महिलांची नवीन यादी, सरकारने अपात्र महिलांची नवीन यादी तयार केली आहे. सरकारने अपात्र महिलांची. तुमचे नाव तर यात नाही ना, हे कसं चेक करायचं. तर मोठी बातमी आहे मित्रा. लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने आता पडताळणीसाठी तीव्र मोहीम सुरू केली आहे. ज्या महिलांच्या कुटुंबात कोणीही आयकर कर भरत आहात, त्यांची नावे कट होणार. कुटुंबात ट्रॅक्टर सोडून इतर 4 चाकी गाडी असल्यास अपात्र ठरणार. एकाच महिलेने 2 वेळा रेशन कार्डवर अर्ज केला असेल तर दोन्ही अर्ज बाद होतील. म्हणजे ज्या महिलांचे घरामध्ये कुटुंबात कोणीही आयकर भरत असेल त्यांचे नाव कट होणार. कुटुंबात ट्रॅक्टर सोडून 4 चाकी गाडी असल्यास अपात्र ठरणार. एकाच महिलेने 2 वेगवेगळ्या राशन कार्डवर अर्ज केले असेल तर दोन्ही अर्ज बाद होतील. समजा तुमच्या नावावरती गाडी आहे किंवा तुम्ही चुकीचे उत्पन्न दाखवले असेल तर आता सिस्टम ते आपोआप पकडतं. त्यामुळे तुमची माहिती खरी असेल तर काळजी करू नका. ही माहिती इतरांना सावध करण्यासाठी शेअर करा. जर तुम्ही सर्व कॅटेगरीमध्ये, सर्व अटमध्ये, सर्व पात्रतेमध्ये परिपूर्ण आहात तर तुमचे हप्ते बंद होणार नाही, तुम्हाला पैसे चालूच राहणार. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.